कथा हरतालिकेची. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? चला तर मग आज आपण हरतालिकेची कथा समजावून घेऊया व तिचे व्रत, तिचे नियम व पूजा कशी करावी हे पाहूया. हरतालिकेचे व्रत कुमारिका, विवाहित स्त्रिया, माता, भगिनी सर्व स्त्रिया करतात. आपणास चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका हे व्रत करतात, तर विवाहित स्त्रिया पतीच्या आरोग्य व सुखसमृद्धीसाठी हरतालिकेचे व्रत करतात. हरतालिकेची पूजा पाटावर महादेवाची पिंड तयार करून त्या पिंडीला जलाचा व दुधाचा अभिषेक करून बेलपत्रे व रंगीत सुवासिक व पांढरी फुले अर्पण करतात. पत्री वाहतात, आरती करतात, महादेवाला नैवेद्य दाखवितात. यावर्षी 14 सप्टेंबरला गणपती व हरतालिका हे दोन्ही सण एकत्र आलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांनी व्रत करायचेच आहे, गणेश पूजा करायचीच. आता आपण हरतालिकेची कथा समजावून घेऊयात. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले असताना पार्वतीने शंकरांना विचारले, महाराज, सर्व व्रतात असे कोणते व्रत आहे की ज्यात श्रम थोडे व फळ पुष्कळ आहे? असे एखादे सुंदर व्रत तुम्ही मला सांगाल का? आणि मी कोणत्या पुण्यामुळे आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसे नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे सर्व व्रतात हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते कसे ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावे. ते तू पूर्वी कसे केलेस ते तू ऐक. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून लहानपणी तू मोठे तप केलेस. 64 वर्ष तर तू झाडाची पिकली पाने खाऊन राहिली होतीस. थंडी, पाऊस, ऊन, वारा ही सर्व दुःखे तू सहन केलीस. हे तुझे व्रत पाहून तुझ्या बापाला खूप दुःख झाले व अशी कन्या कुणाला द्यावी अशी चिंता त्यांना पडली. इतक्यात तेथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांचे आदरातिथ्य करून पूजा केली. येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुझी कन्या आता उपवर झाली आहे व ती विष्णूला द्यावी. तोच तिचा योग्य नवरा आहे व त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. नंतर नारदांनी विष्णूंना ही हकीकत कळवली. नारद गेल्यावर तुझ्या बापाने तुला ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू तेव्हा रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागाचे कारण तुला विचारले. तेव्हा तू सांगितलेस, महादेवा वाचून मला दुसरा कोणताही पती नको आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. आता याला कोणता उपाय करावा म्हणून सखीने तुला घोर अरण्यात नेले. तिथे एक नदी वाहत होती. नदीच्या बाजूला एक गुहा होती. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलेस. त्याची यथासांग पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने माझे इथले आसन हलले. तिथे येऊन मी तुला दर्शन दिले आणि तुला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तुम्ही माझे पती व्हावेत याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही, ही गोष्ट मी मान्य केली. पुढे दुसऱ्या दिवशी व्रतपूजा विसर्जन केलीस. इतक्यात तेथे तुझा बाप येऊन इकडे तुला पाहून पळून येण्याचे कारण विचारले. तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्याने मलाच देण्याचे कबूल केले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले. आता हे व्रत कसे करावे? ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे तेथे तोरण बांधावे
केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे. षोडशोपचाराने पूजा करावी. मनोभावे प्रार्थना करावी व ही कहाणी करावी. रात्री जागरण करावे. तात्पर्य: श्रोते हो, या व्रताने 7 जन्माचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते, पुत्रपौत्र प्राप्ती होते, सुख समृद्धी येते. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताचे विसर्जन करावे. श्रोते हो, आपणास कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.